जय गुरु. जय गुरु. हा. जय गुरु. अं, दिसतंय तुम्हाला? हो सर. हा, दिसतंय ना. हा, ठीक आहे. तर आपण 12वा पाठ घेऊया. हम्म. त्रिजटा स्वप्नवर्णनम. हे परत वाल्मिकी रामायणातलंच आहे. इनफॅक्ट हे सुंदरकांड म्हणून आहे, त्यातलं आहे. हम्म. तर कोण वाचेल पहिला श्लोक? सोप्प संस्कृत आहे अगदी, आणि हे वाचा. ते भगीरथाचं संपलं का म्हणजे? ते राहिलंय ना सर अजून. हो, मी तेच भगीरथाचं. विचार करत होते की मी मिस हो, केलं का क्लास. अर्ध का बरं सोडून देतोय म्हटलं. अच्छा, असं आहे का? हा हा हा, भगीरथ. हा हा. मला मी नाही. गप्पच बसले, म्हटलं मी क्लास मिस केला का काय. ओके. नाही नाही नाही, मी पण म्हटलं सर एकदम का बरं करतायत. 10वा चालू होता सर आपलं उक्त वाक्यमच राजानम. ओके. मग मी ठीक आहे, एक मिनिट, ते जरा मला काढायला वेळ द्या जरा. हम्म. हा. त्याचं बरोबर, आपण ते पीपीटी मध्ये केलेलं आपण नाही का, तसं त्याचं. हम्म. हम्म. उक्त वाक्यम च राजानां प्रत्युवाच शुभां वाणी. हा. बरोबर. ठीक आहे, हे शेअर करतो मी. हा. दिसतंय आता? हा. दिसतंय आता? हो हो. हा. हम्म. तर वाचा हा श्लोक. वाक्यम च राजानम सर्वलोक पितामहा प्रत्युवाच शुभां वाणीं मधुरां मधुराक्षरां. हम्म. त्याचा अन्वय. अन्वय वाच. दीपाली. हा. सर्व लोका पितामह हम्म. उक्त वाक्यम राजानं शुभां मधुरां मधुराक्षरां वाणीं प्रत्युवाच. वाचव. हा. वाच. हा. तर काय होईल आता याचा अर्थ? सर्व लोकांचा पितामह हम्म. उक्त वाक्यम असं वाक्य म्हणाला राजानम राजाला शुभां मधुरां शुभ मधुर मधुराक्षरां वाणीं वाणीने काय म्हणतात त्याला प्रतिउत्तर दिलं हम्म. असं टाईप आहे का? हा. तर आता इथं उक्त वाक्यम जे आहे ना, ते हम्म. राजानमचं विशेषण आहे. उक्त वाक्य म्हणजे हा. काय? राजा. आधीच्या श्लोकामध्ये जो राजा बोललेला होता, असा बोललेला हम्म. राजाला. हा. म्हणजे आता इथं हम्म. उक्त वाक्यम राजानम हे द्वितीय आहे, राजाला. हा, कर्म. कोणाला हम्म. बोलला? राजाला बोलला. हम्म. काय हम्म. बोलला? म्हणजे ते द्विकर्मक क्रियापद आहे आता. म्हणजे कोणाला बोलला? राजाला हम्म. बोलला. काय बोलला? तर शुभाम, म्हणजे शुभ, मधुर आणि मधुराक्षरांच्या वाणीनी उत्तर दिले, असं, किंवा उत्तर देता झाला असं. हं? तर सगळे द्वितीयच आहे. पण उक्त वाक्यम राजानम हम्म. एक ग्रुप, शुभाम मधुराम मधुराक्षराम हे सगळी वाणीची विशेषणं, आणि सगळं द्वितीयच आहे, कारण हम्म. विशेषण असल्यामुळे ते पण द्वितीयच आहे. हम्म. समजलं? सर्व लोक पितामहा करता कोण? ब्रह्मदेव. सगळ्या लोकांचा हम्म. पितामह. हा. उक्त बरं. वाक्यम राजानम म्हणजे असं बोललेल्या राजाला. हं, शुभ, हम्म. मधुर आणि मधुराक्षर असलेल्या वाणीने हा उत्तर देता झाला. हं? हम्म. हा. ठीक आहे, पुढचे वाचा. 11वा श्लोक. कोण वाचेल? ते मी वाचू वाचू. का? वाचू आता.
वाचा सुरुवाती ना. वाचताय ना? नाही, हम्म. वाचा मी ना. वाचू? हो, बर बर, वाचा. हा. मनोरथो महानेश भगीरथ महारथ एवं भवतु भद्र ते इक्षु इक्ष्वाकुकुलवर्धनः. हम्म. हे महाभारत भगीरथ हम्म. मनोरथ महान इक्ष्वाकु कुलवर्धन एवं भवतु ते भद्रम. म्हणजे तुमचं हम्म. कल्याण हो, त्यांचं पहिलं नाव सांगितलंय आणि कल्याण हो असं म्हटलंय. हा, हे महारथा भगीरथा, हे तुझं हम्म. मनोरथ. हा. हा. अं, महान असं तुझं जे मनोरथ आहे, म्हणजे मनाची इच्छा आहे की, म्हणजे इक्ष्वाकू कुलवर्धन, म्हणजे इक्ष्वाकूच्या कुलवर्धनासाठी आहे. कारण त्यांनी मागितलं होतं की संतती होवो सगळ्यांना, आणि त्याचा ते दुःखी न होत किंवा त्यांचा कुलक्षय न हो, असं. तर हम्म. ते भद्रम. हा. तर असंच होवो, एवं भवतु म्हणजे असेच होवो, आणि ते भद्रम हम्म. त्यांचे कल्याण असो, असं. हम्म? भद्र म्हणजे कल्याण. हम्म. जसं भद्रकाली, भद्रकाली म्हणजे कल्याण करणारी जी देवता, तिला भद्रकाली असं म्हटलं जातं. हं? असं. नाहीतर काली हे रूप तसं उग्र आहे, पण भद्रकाली म्हणजे काय, कल्याण करणारी. म्हणजे ती भद्रकाली उग्र देवता नाहीये ती. नुसती काली ही दुष्टांचं निर्दालन करणारी आणि अशी उग्र देवता आहे. पण भद्रकाली ही कल्याण करणारी, म्हणून तसं भद्र म्हणजे कल्याण. ते भद्रम म्हणजे कल्याण असो, त्यांचे कल्याण असो, असं. हं? किंवा ते ऍक्च्युली त्यांचे नाही, ते म्हणजे सहा तवते, म्हणजे त्यांचं ते, म्हणजे हो, ते, हा, म्हणजे ते सगळ्यांचं कल्याणात असो, किंवा ते, कुलाचं, हा, ते शुभ सर्व हो किंवा कुलाचं कल्याण. हा. कल्याण हो. किंवा मग हा. तव पण होतं ना, तर तुझ्या इक्ष्वाकु कुळाचं कल्याण तवते, असो तवते, असं. हा, तवते मध्ये पण हा, होऊ शकतं. हा. हा, तवते तुझे, किंवा तुझे कल्याण हो, तुझा असं. जो कुल हा, आहे तो इक्ष्वाकु. बरोबर. तवते, तवते मह्यम मे, तसं तवते, तर त्याच्यामध्ये तुझे कल्याण हो, असं. तुझे, बरोबर. हा. पुढचं वाचा. मी वाचू? हा. इयं हैमवती ज्येष्ठा गंगा हिमवतसुता तां वै धारयितुं राजन् शिवो देव प्रसाद्यताम्. हे राजन, हैमवती इयं गंगा हिमवत ज्येष्ठाः सुता अस्ति, तां धारयितुं शिवः देवः प्रसाद्यताम्. हम्म. म्हणजे हे राजा, हम्म. हैमवती म्हणजे काय, ते हिमाची मुलगी का? का हिम अं, अं, हैमावती म्हणजे दोन्ही होतं की, हेम हैमवती म्हणजे, म्हणजे तिचंच नाव. हा. हा, अशी. तर पण ही पूर्ण हैमावती म्हणजे बर्फा दोन्ही होते. हा, म्हणजे बर्फाळलेली किंवा बर्फासारखी अशी, किंवा हेम म्हणजे ही थंड. गंगा सुवर्ण. हिमवताची मोठी हम्म. मुलगी आहे, ज्येष्ठ हा, मुलगी म्हणून आहे. हैमवती. हा, म्हणून हिमवताची हा, मुलगी म्हणून हैमवती. मग दुसरा अर्थ असा पण हैमवती. होतो, दुसरा अर्थ असा पण होतो हम्म. की, हेम म्हणजे सुवर्ण. तर म्हणजे गंगेचं हो पाणी हो असं सोन्यासारखं आहे ना, म्हणून तिला हैमवती असं हो, पण. चमकत म्हणून. हो म्हणून हो. असं. तर आणि ही. ताम धारयितुम शिवः देव प्रसाद्यताम, म्हणजे हा. तिला धारण करण्यासाठी हा. शिव म्हणजे महादेव किंवा शिव शंकर देव हा. प्रसाद्यताम म्हणजे काय, त्यांना दिलं का, नाही नाही. अं, त्यांना प- निवडलं किंवा नियोजन नाही केलं? नाही, प्रसन्न करा असं. प्रसन्न करा. अच्छा, प्रसन्न का. हा. बर बर बर. कारण का, की तिला धारण करण्याची क्षमता बाकी कोणामध्येच नाहीये. ती जर ब्रह्मंड देवाच्या कमंडलूतनं आली स्वर्गातून, तर तिला धारण कोण करणार. तर तू, तर त्यांच्यातच तेवढी क्षमता आहे, बाकी कोणीच करू शकत बाकी नाही कोणीच असं. नाही. आणि शिव हे कैलासावर बसलेले असतात ना, म्हणून त्यांच्यातच ती हो. क्षमता आहे, असं. हा. अच्छा. हा. असं. ते प्रसाद्यताम म्हणजे काय म्हणाला तुम्ही? धारण करा. नाही नाही, प्रसन्न करा. प्रसन्न करा. धारण म्हणजे प्रसन्न. धारण करा. हा. नाही नाही, धारयतु म्हणजे प्रसन्न करा. धारण, सगळं सांगायचं. तुम्ही धारयितू धारण केलेले. म्हणजे धारण करण्यासाठी, असं. हा. हा, धारण करण्यासाठी. हा. धारयितुम. हा. सर किंवा एकदा परत सगळा अर्थ सांगाल का, जरा मिक्स झालं ते. बर. तर हे राजा, हा, हे राजा,
हे राजन म्हणजे हे राजा. हा. हैमवती इयं गंगा म्हणजे हिम हिमालयाची पुत्री ही गंगा हिमालयाची ज्येष्ठ कन्या आहे. सुता म्हणजे कन्या. हा. हम्म तर हम्म अं, ताम धारयितुम म्हणजे तिला, ताम, द्वितीया, तिला धारण करण्यासाठी शिवहा देवहा प्रसाद्यताम म्हणजे अं, शिवदेव म्हणजे महादेव. तर महादेवाला महादेव प्रसन्न होवोत किंवा महादेव म्हणजे त्याला असं म्हणजे महादेवा प्रसन्न होवो असं. हम्म प्रसाद्यताम असं. हम्म तर असं म्हणजे ते महादेवाला प्रसन्न कर अशी आज्ञा नाही ही. महादेव प्रसन्न होवोत असं. होवोत असं म्हणजे ही प्रार्थना आहे. म्हणजे ज्याला विधी विधिलिंगच हे म्हणजे याचं. हा. काय हा. प्रार्थना. अर्थामध्ये प्रसन्न हा. करा असं अर्थ दिलेला आहे. अच्छा. करा असं मला तिला धारण वाटत नाही. करण्यासाठी विधिलिंगामध्ये हे रूप नाहीये सर, हे लोट मध्येच आहे. लोट मध्ये आहे प्रसाद्यताम. अच्छा. म्हणजे ताम ताम जे रूप आहे ते लोट मध्ये आहे. नाही नाही, ताम म्हणजे अच्छा ताम प्रसाद्यताम असं. हा, ओके. हा त्याच त्या हा त्या हा. त्या दृष्टीने म्हणताय. हो हो मग असेल मग मग. ती विनंती पण असू शकते किंवा आज्ञा पण किंवा हे पण ते लोट लकार आहे हा. कारण असं आहे ते याच्यामध्ये पण आहे, योग वसिष्ठामध्ये पण आहे हे असंच तिला प्रसाद्यता म्हणजे धारण करण्यासाठी प्रसन्न होवोत असं. शिवदेव तेव्हा मग हो. ठीक आहे. लोट लकार हा मग आज्ञार्थी पण असतो, कधी कधी प्रार्थनेसाठी पण असतो. हा. तर हो. महादेव, हा, महादेव प्रसन्न होत असं. हा. पण कारण काय आहे की शिवा म्हणजे तो महादेवाला असं नाहीये, हे शिवादेव म्हणजे प्रथम आहे. महादेवा प्रसन्न होत असं. महादेव प्रसन्न होत असं. हम्म. समजलं शिवदेव ना. हा. तिला धरण्यासाठी महादेव प्रसन्न होत म्हणजे करा असं नाही. म्हणजे लोट हा कधी कधी ना प्रार्थनेच्या रूपाने पण वापरला जातो लोट लकार. तर त्यामुळे किंवा बरोबर आहे तस. करावे असं पण म्हणू शकतो ना, महादेवाला प्रसन्न करावे तर किंवा प्रसन्न व्हावे पण होऊ शकतं ना. हा तेच प्रसन्न होत किंवा व्हावे असं. हं? हा. तर प्रसन्न होत किंवा व्हावेत असं. हम्म. हे आत्मनेपदी आहे का प्रसाद्यताम? हो. साध्यता आत्मनेपदी. हा मग ते लोट मध्ये प्रथम पुरुष एकवचनी ताम येतं ऍक्च्युली. ताम येतं. हा. तेच ते हो. लोट मध्ये तसं प्रसाद्यता. हा. ठीक आहे. हा पुढचं वाचा 13वा श्लोक. मी वाचतो. हा. गंगायाः पतनं वीर पृथिवी न सहिष्यते धारयितारं च नान्यं पश्यामि शूलिनः. ह्याचं गडबड झाली चालेल मध्ये. तस्याधारयितारंच नान्यं पश्यामि शूलिनः असं. ओके. हम्म. गंगायाः पतनं पृथिवी न सहिष्यते म्हणजे सहिष्यती नाही, गंगाचे सहिष्यते पाहिजे. हा. सहिष्यती. अच्छा नाही. ओके. हा. ओके. कारण ते आत्मनेपदी आहे ना वरती ते. ते हा. आहे. हा. हा वरती पण तेच आहे. हम्म. गंगायाः पतनं पृथिवी न सहिष्यते म्हणजे हम्म. गंगेचे पडणे पृथ्वी सहन करू शकणार नाही. हा. बरोबर. हे वीर म्हणजे हे वीरा हम्म. तस्या धारयितारं शुलिनः अन्यम न पश्यामी. हा. इथे शुलिनःचा अर्थ शंकर असाच दिलाय मला वाटतं. शुलिनः म्हणजे शूल. हा. शंकराच्या असं हा. दिलंय. शंकराच्या. मूळ शब्द आहे शूलिन. शूलिन म्हणजे ज्यांनी हातात त्रिशूळ शूळ धरलेला आहे धार म्हणून. करणं. हा. हा. त्रिशूळ धारण करणारा म्हणून शूलिन. आणि त्याचं हा. प्रथमारूप आहे शूलिन हा. ओके. हे वीर तस्या धारयितारम म्हणजे तिला धारण करण्यासाठी हम्म. शंकरा अन्यम न पश्यामी मला दुसरं कोणी दिसत नाही शंकराशिवाय असं. शूलिन हा अन्य म्हणजे शंकराशिवाय असं. हम्म. हं. अन्य हा. न पश्यामी दुसरा मला कोणी दिसत नाही असं. हा. दुसऱ्या तिला कोणाला मी धारण बघत नाही. करण्यास योग्य. बरोबर. हा.
धारण करण्यासाठी मला दुसरा कोणी दिसत नाही असं. हं. म्हणजे गंगेचा जो प्रवाह आहे तो पृथ्वी सहन करू शकणार नाही असंच हो म्हणायचंय ना त्यांना. हो 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 अगदी. हो हो. डायरेक्ट हा डायरेक्ट जर आली तर म्हणून मग हा तर त्यामुळे म्हणजे पण मग ती वरती ती हिमालयाची पुत्री म्हटलंय, मग ती हिमालयातच असली पाहिजे होती ना? नाही नाही ती नाही, स्वर्गातून आली. स्वर्गंगा होती ना, ती स्वर्गाची हे ती. स्वर्गातून आली. हं. असं तर म्हणजे स्वर्गात ती पण हिमालय आहे? नाही नाही, तसं नाही. म्हणजे ती मूळ हिमवताची पुत्री, पण ती स्वर्गातच राहत होती असं. मूळ ती स्वर्गात होती, तिचं निवासस्थान, आणि तिला यायचं नव्हतं पृथ्वीवरती असं आहे. शूलिन हा हे प्रथमा नाहीये बरं, ही म्हणजे पंचमी, म्हणजे महादेवाशिवाय, महादेवापेक्षा असं. हं. प्रथमा शूली होत होई. शूलींचं शूली असं. हं. तर शूलिन हा म्हणजे पंचमी, म्हणजे ब्रह्मदेवापेक्षा, शूलीपेक्षा असं. मूळ शब्द शूलिन असा आहे का, म्हणजे शू शोळासाठी? शूलिन अच्छा, ओके. म्हणजे न शूलिन प्रत हा न शूलिन हा मूळ शब्द, आणि त्याचं प्रथमा होते शूली. हा, आणि नंतर त्याची पंचमी होते शूलिन असं. नकारांत शब्द आहे हे सगळे. हा, शशीन सारखं. महादेव. हा, शशीन सारखं. आपण जे शशीन आणि म्हणजे इथे हा सॉरी, होऊ दे तुमचं सर, मी नाही दुसरंच विचारत होते. हा, शशीन म्हणजे चंद्र, पण त्याचं प्रथमा होते शशी. हा, शशी म्हणजे चंद्र, पण ती प्रथमा रूप आहे शशी. मूळ शब्द शशीन असं आहे. तसं तर तसंच शूलिन. म्हणून ते हं, का धारण नर्मदा परिक्रमेमध्ये सर ते शूलपाणी ते शंकरासाठीच आहे ना. हो हो, शूलपाणी, हा शूलपाणी बरोबर. आहे हो ना ते. हा बरोबर, शंकराचंच नाव शूलपाणी, म्हणजे पाणी म्हणजे हात. शूलपाणी म्हणजे बहुव्रीही समास. तर ज्याच्या हातात शूल आहे तो, असं त्रिशूल आहे तो असं. हम्म, अच्छा, ओके. हम्म. सर इथे धारई तारम काय आहे हे? धारई तार हे आणि मग स- सवितारम, धारयितारम. हा, हं, हा मला वाटतं. द्वितीय. नाही नाही, हे धारयितारम हे त्याचं हे तिला धरणारा असं. धरणारा म्हणजे तो, त्याचं हे आहे काय, कृदंत रूप आहे ते. हम्म. धा 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 अच्छा. धार हा, ध्रुधारयतीचं कृदंत रूप आहे असं. धारयितार म्हणजे हम्म. धरणारा असं. धारण्यासाठी नाही, धरणारा. पहिल्यांदा ते धारयितुम बघितलं आपण, पण इथे धारयितारम म्हणजे कृदंत रूप आहे, तो धरणारा असं. तिला धरणारा. महादेव. हा, असं. धरणारा तो धारण करणारा. हं. हा, धरणारा किंवा धारण करणारा, बरोबर. हा, पुढचं वाचा, 14वा. कोण वाचेल? तमेव हा, मुक्ता तमेव मुक्ता राजन गंगा चा चामाश चामा चाभाष्य लोककृत जगाम त्रिदेव दैवैः सर्वैः सह मरुदर्णै नैः हा, असं लोक म्हणायचंय. लोक हा, एक मिनिट, असं म्हणायचंय. हा. तमेव मुक्त्वा राजानम गंगाम चाभाष्य लोककृत. हम्म. त्वमेव जगामत्रिद. मुक् हा, म्हणा म्हणा. त्वमेव मुक्ता राजानं गंगाचाभाष्य लोककृतम् नाही, गंगाम, जगामत्रिदेव गंगाम आहे, अनुस्वार आहे. गंगाम चाभाष्य लोककृत, कृत असं. हा. हम्म. जगाम त्रिदेव दैवैः नाही, सर्वैः त्रिदिवम, जगाम त्रिदिवम देवै. हा दैवैः हा, सर्वैः सह मरुद् मरुद्गणी गणैः. हा गणैः हा हा, लोककृत लोककृत. हा तं राजान्
एवम् राजानम उक्त्वा तं राजानम् एवम् उक्त्वा हा गङ्गां च अभाष्य आभाष्य सर्वैः हम्म आभाष्य सर्वैः देवैः मरुद्गणैः हम्म मरुद्गणैः मरुद्ग आहे ना तो हो मरुद्गणैः मरुद्गण ही हा हा त्रिदेवं त्रिदिवम जगाम त्रिदीपं जगाम हम्म. त्याचं लोककृत राजा एवं नाही नाही मुक्ता लोक आता नाही सांगतो लोक मी अर्थ सांगतो मी लोककृत लोककृत म्हणजे त्यांनी बनवलेला त्यांनी हे सगळे त्रैलोक्य सृष्टी त्यांनीच केलेली आहे ना तर लोककृत म्हणजे बनवलेला हा तर जो लोक निर्माण निवडून करणारा तो दिलेला हा तम राजानम त्या राजाला असं म्हणून हा गंगांच्या आभाष्य या गंगेशी पण बोलून त्यांनी गंगेशी पण विनिमय केला हा असं म्हटलेलं आहे आणि मग हा सर्वही देवही सगळे देवगण कारण तो सगळ्या देवगणांसह आला होता असं सांगितलं ना आधी हा सर्वही देवही मरुद्गणही सह मरुद्गण म्हणजे राक्षस देवांबरोबर जे असतात मरुत ह 11 मरुत म्हणजे वायू आहेत ते मरुद्गण म्हणतात त्यांना तर ते सगळे देव मरुद्गण वगैरे सगळे त्यांच्यासह त्रिदिवम जगाम त्रिदिवम म्हणजे तो ब्रह्मदेव त्रिदिवम म्हणजे स्वर्गाला त्रिदिवम म्हणजे त्रिदिवम म्हणजे स्वर्ग तर स्वर्गाला जगा म्हणजे गेला गमगच्छतीचं अनद्यतन जगाम भूतकाळ हा हम्म, याचं परत एकदा सांगाल का की लोक निर्माण करणारा तो हा राजाला असे म्हणाला असेल ना एवम उक्त्वा नाही 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 गंग हा नाही नाही म्हणजे लोककर्ता हा लोककृत म्हणजे केलेला किंवा लोकनिर्मिता हा अं, हम्म लोक त्रिलोक ते लोक लोकनिर्माता हा लोकनिर्माता त्या राजाला तो असे राजा म्हणून त्या राजाला असे म्हणून हा त्या राजाला असे म्हणून गंगेशी बोलून सगळ्या सर्व देव आणि मरुद्गणासह स्वर्गाला गेला सर मरुद्गण म्हणजे कोण? असे त्यांना म्हणजे जसे 11 रुद्र असतात 11 मरुद्गण असतात हा असे ते अष्टवसू असतात 8 वसू असे हे म्हणजे देवताच आहेत समजा असं हम्म. काहीतरी त्या आपण जे 33 कोटी देवता म्हणतो ना तर ऍक्च्युअली त्या मूळ 33 म्हणजे कशा तर काहीतरी 11 रुद्र 11 मरुद्गण 8 वसू वगैरे असे करून ते झालेले आहेत 8 लोकपाल असे काय काय करून ते 33 झालेले आहेत असं तर मरुद्गणही म्हणजे देवच म्हणजे असं पण मूळ मरुत याचा शब्द आहे वायू त्यामुळे मरुद्गण म्हणजे जसं वायुगण जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं ना वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत जसं प्राण अपान समान वगैरे तसे तर ते सगळे मरुद्गण असंही म्हणू शकतो आपण त्या सगळ्या वायू वायुगणासह वायूंच्या गणासह स्वर्गाला तो गेला असं. हं? समजलं आता मी तुम्हाला ही मुद्दाम मी याच्यात तुम्हाला स्लाइडमध्ये फक्त अन्वय दिलाय कारण अन्वय तुम्हाला आणि आता अपेक्षा अशी आहे तुम्हाला कोविडमध्ये की अन्वय दिला की तुम्हाला सगळं पुढचा अर्थ काढता आला पाहिजे नाही का अन्वयाकरता जरा सवय लागते शब्दांचे क्रम वगैरे पण एकदा अन्वय आला की तुम्हाला त्या शब्दाचं विभक्ती काय मूळ शब्द काय वगैरे वगैरे आता थोडीशी आणखी असे खूप कठीण शब्द नाही आहेत नाही का ते म्हणजे याची विभक्ती काय धातू काय कृदंत असेल तर ते लप म्हणजे प्रत्यय काय हे करून तुम्हाला त्या अर्थाची हळूहळू सवय करायला पाहिजे ते पीपीटी मी पाठवतो तुम्हाला उन्नती पण तुम्ही त्याचं हे करा पुढे म्हणजे शब्द विभक्ती वगैरे वगैरे पण म्हणजे माझं असं वाटतं मला की एक तुम्हाला रेफरन्स म्हणून कोणीतरी करा हे पूर्ण पण हे सगळं आता तुम्ही स्वतःही प्रयत्न केला पाहिजे करायचा नाही का बरोबर ना व्हेरिफिकेशन हो हा सर नाही तेच म्हणतो तर तुम्ही करा
प्रत्येकाने स्वतः करा. मग कोणीतरी मग त्या एकमेकांशी ताडून बघा ते जमतंय का. हं. आणि मग म्हणजे मग ते फायनल करा असं. शक्य आहे एखादे सगळं येणार नाही, कोणाला 70% येईल, कोणाला 80% येईल. कुठला मूळ शब्द काय, याचं धातुरूप काय, हे ते काही शंका असतीलच, बरोबर आहे. पण त्या आता तुम्ही स्वतः प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला ती सवय होणार नाही. हळूहळू ती सवय आता तुम्हाला करायला पाहिजे, नाही का. तुम्ही असं. रेकॉर्डिंग नाही टाकणार कसं? नाही, रेकॉर्डिंग टाकेन ना. पण जसं माझं म्हणलं की याचा जो शब्दाचं जे शब्द म्हणजे आता प्रत्येक जसं राजानम, त्याचा सगळं मूळ मूळ कुठला शब्द राजन. मग राजनची ही विभक्ती राजानम काय, तर राजनची द्वितीया एकवचन असं, नाही का. स्तंभ, स्तंभ म्हणजे मूळ शब्द सहा, सहाचं द्वितीया असं. तर हे तुम्हाला थोडस ज्याला म्हणता येईल मुळापासून हे करण्याचं हे तुम्ही स्वतः आता केलं पाहिजे असं. कारण एवढं मी आता रेकॉर्डिंग मध्ये पण सगळं सांगितलेलं नाहीये, नाही का. असं. तर आमचा प्रयत्न आमचा करू अभ्यास सर. करतो त्याच्यामध्ये आम्ही घेऊ पाहिजे तर हा, एक पण एखादा नवीन एखादा. नवीन शब्द पण आहेत नाही? आम्हाला आता, हे आभाष्य वगैरे हो. हो, हम्म. थोडे त्याच्यासाठी थोडे थोडं नवीन हे आता. रेकॉर्डिंग ऐकायला लागेल आणि मग साईड बाय साईड आपल्याला ते हो, पण माझं अं, असं म्हणणं आपण की जसं हा माझं असं म्हणणं की बाकीचे धडे करतो तसं हे पण धडे असे करायचे, असं ज- केलं ज- तर सर. जरूर, पण ते करताना आधी तुमचं बहुतांश सगळ्यांचं होमवर्क झालेलं असलं पाहिजे याच्याविषयी. म्हणजे चर्चा नुसती परत हम्म, रिपिटेशन नको. फक्त शंका काय आहेत हम्म. या वाक्यामध्ये, या वाक्यामध्ये, त्या शंकांवरती डिस्कशन करायला हरकत नाही, नाही का. बरोबर आहे. हम्म. म्हणजे ते तुम्हाला पण मग कळेल, आणि असं सवय केल्याशिवाय ते होणार नाही. जसं आपण पाण्यात म्हणजे पोहणं शिकताना सुरुवातीला अगदी डबा लावून पोहतो, पण मग नंतर हळूहळू आपण चार हात मार वगैरे वगैरे असं पुढे जातो ना, तसं तरच पोहायला शिकतो ना माणूस, तसं, नाही का. तेच आहे आता आम्हाला हे. हा. हो. डब्बा सोडणे, डब्बा उडी तर सोडणे. मारली आहे. डब्बा आता डब्बा सोडलेला आहे तुमचा आता. आतापर्यंत डब्बा आणि आणि कोणी भोपळाशिवाय डब्बा. आणि कोणी पकडलेलं पण नाहीये. फक्त अगदी हा. बुडायला लागलं तर भीती कोणी जरा भीती हात वाटते, म्हणजे हा गटांगळ्या खायला नको असं वाटतं, भीती वाटते. बरोबर. ठीक आहे, तर हे बंद करतो मी आता. आणि दुसरं ते म्हणजे वेळ 10 मिनिटच आहे, पण करूया आपण सुरू, मला वाटतं, नाही का. हो, अजून आहे खरंच, आपले ते 9च वाजले मला वाटलं. हा, आज 10 मिनिटं बरोबर. उशीर झालाय ना आपल्याला. हा, हा. हा. करू शकतो पुढचं. हो. हा. तर ठीक आहे. आता हा 12वा पाठ आपण घेऊया. यात मी तसंच करतोय, म्हणजे वर्ड मध्येच आहे, आणि अं, फक्त श्लोक आणि अन्वय. हं, असा. तर वाचा बघू एकेकाने श्लोक हा. तर त्याची भूमिका, मागची भूमिका सांगतो. आता जसं सांगितलं तसं हे सुंदरकांडातलं आहे वर्णन हे. हा. तर सुंदरकांड हे रामायणातलं म्हणजे तसं म्हटलं तर बऱ्याचदा लोक ज्यांना पूर्ण रामायणाचा पाठ करणं शक्य नाही, ते सुंदरकांडाचा पाठ करतात. त्यामध्ये रमानी मध्ये मला पाठवलं होतं, तिने पण सुंदरकांडाचा पाठ केला मध्ये वगैरे असं. तर अगदी सोपं आहे हे, पण तुम्हालाही कळेल एकदा अन्वय कळला ना. हा. की हे कळणं खूप सोपं आहे. तर आता वाचा बघू हे. कोण वाचतो पहिला श्लोक? मी वाचू का? हा, वाचा. ततः सीतामुपागम्य राक्षसौ भीमदर्शनः पुनः पुरुषमेकार्थमनर्थर. बापरे, हे तोडणं कठीण आहे. पुनः पुरुषमेकार्थम असं नर नाही, असं नाही म्हणायचं. हा. नर्थमहाब्रवीत्. नाही, असं नाही. ततः सीतामुपागम्य राक्षस्यो भीमदर्शनाः पुनः परुषमेकार्थ मनर्थार्थमथा ब्रुवन्. हा. हे कार्थला तोडाय. हा. काय करायचं माहितीये, तुम्हाला गंमत सांगतो. हे जे अनुष्टुप हम्म. छंदातले श्लोक आहेत ना, हातात पेन्सिल घ्यायची. म्हणजे पुस्तक असेल तर हम्म. आता समोर, आणि 8 शब्द झाले की तिथे एक कॉमा टाकायचा पेन्सिलीने. हा. हम्म. पुन्हा परुषमेकार्थ
हा, असं. हम्म. आणि मनर्थार्थ यथा मथा ब्रुवन, 8-8 शब्दांचे ग्रुप करायचे. मध्ये करेक्ट. मध्ये तोडायचा नाही शब्द. हा, हम्म. असं. हा, हा. आता याचा अन्वय काय? ततः हम्म. भीमदर्शनाः राक्षस्यः सीताम् उपागम्य अथ पुनः अनर्थार्थम एकार्थम पुरुषम अब्रुवन. तर परुषम तुम्ही आहे, अब्रुवन, परुषम आहे, परुषम, सॉरी, परुषम अब्रुवन. हा. ततः म्हणजे नंतर किंवा त्या अशा प्रकारे. नाही, त्यानंतर. हा, तथा म्हणजे त्यानंतर. त्यानंतर हा. त्यानंतर भीमदर्शनाः म्हणजे भीमाच्या भीमदर्शनः राक्षस्यः सीताम उपागम्य. हा, भीमदर्शन म्हणजे इथे कोण भीम? नाही, भीम नाही. भीम या शब्दाचा अर्थ होतो मूळ भयंकर. आपल्याला महाभारतातला भीम माहितीये, पण खरं भीम या शब्दाचा अर्थ आहे भयंकर. अच्छा. तर आपण तो भीमरूपी भयंकर हा, राक्षसाच्या. पण आता हे हा. भीमदर्शन हा म्हणजे स्त्रीलिंगी आहे. भयंकर अशा भयंकर राक्षस्य हा. आता राक्षस्य हा काय शब्द सांगा? राक्षस्य हा तर हे झालं ना, सप्तमी एकवचन झालं ना. नाही, सप्तमी कुठून आली? हा, सॉरी. राक्षसी. हा, नाही नाही, नदी सारखा शब्द चालेल हा. राक्षसी. राक्षसी राक्षस. नदी सारखं अच्छा. राक्षसी. नदी नद्यौ नद्य हा, भयंकर तसं राक्षसाने. राक्षस्य हा म्हणजे अनेक राक्षसिणी असं म्हणता येईल. नंतर भयंकर दिसणाऱ्या राक्षसिणी सीताम हम्म. उपागम्य, सीतेकडे जाऊन. हा, हा, अच्छा. सीतेच्या जवळ जाऊन. अच्छा. उपागम्य म्हणजे जवळ जाऊन. हम्म. हा. हम्म. हम्म. अथ म्हणजे आता. पुन्हा. मराठीतला जो आता, आता हा शब्द, जो शब्द आहे ना मराठीतला आता, हा शब्द हम्म. अथ 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 पासून आलेला आहे. अथचा अपभ्रंश हम्म. आता झाला. हा, हा. हम्म. पुन्हा म्हणजे हम्म. पुन्हा. अनर्थार्थम हम्म. एकार्थम पुरुषम अब्रुवन. पुरुषम नाही, अनर्थ परुषम. अर्थ. परुषम, परुष. सॉरी, मी मगाशी पण ती चूक हा, केली. हा, ते अक्षर आता मोठं केलं जरा. हा, परुषम अब्रुवन म्हणजे हा. अनर्था अर्थम एक अर्थम परुषम अब्रुवन. हा. परुषमचा अर्थ काय आहे? परुषम आपल्याला, अं, मला वाटतं याच्यात झाला होता प्रवेश मध्ये असं वाटतं. झाला प- होता प- कठोर बोलणे कठोर ना सर, कठोर कठोर बोलणे. कठोर बोलणे. हा, कठोर हा. बोलणे, हा, बरोबर. कठोरपणे किंवा कठोर बोलणे. हम्म. कर्कश किंवा कठोर, टोचून वगैरे असं. हा, हा. हा, हा. कठोर हम्म. बोलल्या असं म्हणता येईल का अब्रुवनला? हो, हो. अब्रुवन म्हणजे बोलल्या, बोलल्या. बरोबर. हा, हम्म. हम्म. हा. तर अनर्थार्थम एकार्थम म्हणजे काय? तर अनर्थार्थ म्हणजे अनर्थाच्या हेतूने. अर्थ म्हणजे हेतू. हा, अनर्थाच्या हम्म. हेतूने. एकार्थ म्हणजे आणि एकच एकच एक. हा, पहिला म्हणजे हम्म. त्यानंतर त्या भयंकर राक्षसिणी सीतेकडे जाऊन आता पुन्हा अनर्थकारी एकच एक कठोर शब्द बोलत्या झाल्या असं. हम्म. हम्म, हम्म. हम्म. हा, पुढचं वाचा. समजलं ना? आता बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल की ती सगळं आपल्याला हो. शब्द आता तुम्हाला जवळपास माहिती आहेत. कठीण असं काही वाटत नाही, नाही का? फक्त ते ते सवय झाली पाहिजे ती लावायची असं. नाही, पण ते भीमदर्शन तरी ठीक आहे, पण राक्षस्य हा मला जरा बाउन्सर होता. हा, कळलंच नाही काय. हा, नाही, ते सवय नाही होणार. राक्षसी हा मूळ शब्द. ते झालं की मग हम्म. आता हे कसं, मलाही की एकदम माहिती नसतं तर, पण आता मला माहिती आहे की ती मला मराठीत गोष्ट माहिती आहे ना, की त्रिजटा आणि त्या सगळ्या राक्षसिणी तिच्या भोवतेली होत्या ना, म्हणून असं. हा, बोला, पुढचं कोण वाचेल? मी वाचते. हा, हा, वाचा मनीषा. सीतां ताबिरं सीतां ताबिरनार्याभिर्दृष्ट्वा सन्तर्जितां तदा हम्म. राक्षसी त्रिजटा वृद्धा प्रबुद्धा वाक्
वाक्यम ब्रवीत. वाक्यमब्रवीत. हम्म, वाक्यम अब्रवीत. नाही नाही, असं नाही. तदा नाही नाही, मनीषा एक मिनिट. मी म्हणून दाखवतो पूर्ण. हा असं. हा, एक मिनिट. सीताम ताभिर्नार्याभिर. नेहमी जोडाक्षर असलं ना, तर पुढचं जे र आहे ना, तो आधीच्या ह्याच्यात घ्यायचा असतो. सीताम ताभिर्नार्याभिर दृष्ट्वा संतर्जिताम तदा राक्षसी त्रिजटा वृद्धा प्रबुद्धा वाक्यमब्रवीत. हं? असं. हा. हा, आता अन्वय. तदा अनार्याभिः तदा अनार्याभिः हं? ताभिः हं? संतर्जितां सीतां दृष्ट्वा शयाना वृद्धा त्रिजटा राक्षसी वाक्यम् अब्रवीत्. हं. तदा अनार्याभिः म्हणजे तेव्हा हं? अनार्याभिः आता ताभी ताभी म्हणजे त्या ताभी म्हणजे त्या, पण त्याची विभक्ती कुठली आहे? तृतीया ना. बरोबर. ताभी. हा. तदा अनार्याभिः ताभिः संतर्जिताम्. संतर्जिताम् म्हणजे भयभीत. हा. तेव्हा त्या भयभीत सीतेला बघून शयाना वृद्धा त्रिजटा म्हणजे त्रिजटा वृद्ध राक्षसी वाक्यम अब्रवीत. हं. असं बोलली किंवा म्हणाली, बरोबर. असं आहे हा, का सर? बरोबर. तदा म्हणजे तेव्हा अनार्याभिः ताभिः. अनार्य म्हणजे ज्याला आर्य नसलेले. आर्य म्हणजे सुसंस्कृत. अनार्य म्हणजे असंस्कृत. हा. तर तेव्हा त्या त्या असंस्कृत, हा, म्हणजे स्त्रिया, हा, संतर्जिताम. जसं मी तुम्हाला रामरक्षेत सांगितलं होतं ना, तर्जन म्हणजे काय? घाबरवणे. हा. तर संतर्जिताम म्हणजे तिला खूप घाबरवत होत्या तिला. हा. तेव्हा त्यांच्याकडून, त्या असंस्कृत स्त्रियांकडून, हा, घा घाबरलेल्या घाबरविलेल्या गेलेल्या सीतेला बघून शयाना. आता शयाना म्हणजे परत एक कृदंत आहे. शयाना म्हणजे झोपलेली किंवा आडवी असलेली. हा. म्हणजे बिछाण्यावर पण आडवी सर असलेली. वर शयाना नाहीच आहे ना, शयाना तिथे नाहीच आहे. प्रबुद्ध आहे. प्रबुद्ध आहे वरती. नाही, ते तर प्रबुद्धा. ती, अच्छा, वृद्धा इथे मग ते शयाना. हा. ते शयाना आलंय आणि प्रबुद्ध आलं नाही अन्वय मध्ये, म्हणून अच्छा म्हटलं. अच्छा. हा. नाही, मग शयाना जाऊच दे आपल्याला. दृष्ट्वा प्रबुद्धा वृद्धा. हं. प्रबुद्धा वृद्धा हम्म. म्हणजे कोण? तिची, म्हणजे ती जरा हुशार होती ना, श्रीजता, त्यातल्या त्यात. त्यांच्यातली. हा. हा. म्हणून तिचा आपण प्रबुद्धा. हा. प्रबुद्धा. हं. वृद्धा हा. त्रिजटा राक्षसी. प्रबुद्धा वृद्धा त्रिजटा राक्षसी वाक्यम अब्रवीत. हा. तर ती सीतेला असं बघून, अशा त्यांच्याकडून घाबरवल्या गेलेल्या, म्हणून संतर्जिताम असं. हं. गेलेल्या सीतेला बघून, हा, जाणकार. प्रबुद्ध म्हणजे जाणकार. हा. किंवा समंजस. हा, समंजस वृद्ध त्रिजटा राक्षसी वाक्य म्हणाली. हं. असं. मला वाटतं इथे थांबूया आपण, आता पुढचं होणार नाही आपलं, नाही वेळ का? झाली आपली. हो. हो. हो हो, हं. जय गुरु. चला थांबूया आता. जय गुरु. येस सर. जय गुरु. हा, जय गुरु. हा. हो हो, पाठवेल. पाठवतो मी. पीपीटी करशील? हो हो, पाठवतो मी. चल. जय गुरु. जय जय गुरु. गुरु. जय